हाय फ्रेंड्स, हे बघा इथे मी शेंगदाणे थोडे घेतले आणि हे बघा इथे सुकं खोबरं. हे बघा इथे सुकं खोबरं टाकते. मिरच्या टाकते, जिरं टाकते. हे बघा मला शेंगदाण्याच्या आमटीचा कसा त्रास आहे ना, म्हणजे कसं मला पित्ताचा त्रास आहे, म्हणून मी सुकं खोबरं जास्त टाकलं आणि शेंगदाणे कमी टाकले. आता हे मी वाटून घेते. हे बघा इथे तेल तापत ठेवले, जिरं टाकते. हे बघा मी पहिला वाटून घेतलेलं ते दाखवते. हे बघा हे बघा शेंगदाणा आणि सुकं खोबऱ्याचं मी वाटण टाकले. जिरं आणि मिरच्या, त्यामध्ये मी पाणी टाकते. हे बघा वाटण टाकलं. आता मी कोकम यामध्ये टाकते. हे बघा 2 बूस टाकलेत मी. आता एक उकळी येऊ द्या. चवीनुसार मीठ टाकते. ज्यांना शेंगदाण्याचा त्रास असेल त्यांनी शेंगदाणे जास्त टाकून जे शेंगदाण्याचीच आमटी करा. मी यामध्ये सुकं खोबरं का वापरलं, मला शेंगदाण्याचा त्रास होतो, पित्ताचा त्रास आहे ना मला, म्हणून मी सुकं खोबरं जास्त वापरलं यामध्ये आणि शेंगदाणे थोडेच टाकले. आता एक उकळी येऊ द्या. ही बघा इथं उकळी आली आहे. शेंगदाण्याच्या आमटीला मस्त झाली आहे, सुंदर. या खायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याबरोबर वरीचा भात मस्तपैकी खावा, मस्त सुंदर. चला तर बाय.